कडून प्रथम रेड करण्याकरिता जर्सी क्रमांक 9 आपण पाहतोय दाखल होताना गाणी संघाच्या फर्स्ट सेमी फायनलचा मॅच उपांत्य फेरीची पहिली लढत केदारनाथ गाणी बनाम केडी शिगवणवाडी जय हनुमान केडी शिगवणवाडी यावेळी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 9 विनंती आहे दोन्ही संघ कर्णधार आपण एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे महत्त्वाचा सामना आहे महत्त्वाचे सामने दोन्ही संघांसाठी आणि प्रत्येक सामना इथून महत्त्वाचा असला आहे तर तुमच्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत येणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही संघांना विनंती आहे तुम्हाला एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे गाणी संघ आपल्यास देखील विनंती आहे आपण एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा केदारनाथ गाणी संघ एक्स्ट्रा प्लेयर विनंती आहे कॉम्बॉक्स मध्ये पाठवा रेडिंग करण्याकरिता जर्सी क्रमांक 6 इथे मात्र पहिली चढाई करताना त्याला पहिली फायनलच्या सामन्यामध्ये केडी शिगवणवाडी संघाच्या खात्यामध्ये जय हनुमान केडी शिगवणवाडी संघ खेळतोय त्यांच्या समोर केदारनाथ गाणी 6चा डिफेन्स 6चा संच मैदानामध्ये रेडिंग करण्याकरिता जर्सी क्रमांक 7 सौरभ आपण पाहतोय सौरभ रेडिंग करण्याकरिता दाखल झाले 6चा डिफेन्स बोनस ऑन दुसरी रेड यावेळी आपण पाहतोय टर्न केलाय ट्विस्ट केला आहे आणि यावेळी टच देखील करतोय लेफ्ट कॉर्नर वरती अटॅक केलाय आणि आणखीन एक गुण आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडला आहे केदारनाथ गाणी संघाकडून जर्सी क्रमांक 3 आपण पाहतोय रेडिंग करण्याकरिता दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघाच्या संचामध्ये दाखल 7चा पूर्णपणे डिफेन्स 7च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन आहे बोनस ऑन कधी असतो ज्यावेळी 6 किंवा 6 पेक्षा जास्त खेळाडू 6 किंवा 7 खेळाडू मॅटवरती असतात त्यावेळी बोनस ऑन असतो इथे बोनस ऑफ असणार आहे कारण की गाणी संघाच्या मॅटवरती आपण पाहतो एकूण 5 खेळाडू आहेत डीप जाऊन खेळावं लागेल स्ट्रगल मध्ये जावं लागेल इथे मात्र जर्सी क्रमांक 7 शुभम सौरभ आपण पाहतोय सौरभ रेडिंग करण्याकरिता दाखल झाले मागील रेड त्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर चांगली रेड झाली होती चढाईमध्ये त्याने गुण प्राप्त केला होता पण तिथे 6चा डिफेन्स होता इथे 5चा डिफेन्स आहे स्ट्रगल मध्ये गेलाय डीप केला आहे अँकल होल्ड केला जातोय आणखीन एक पहिला गुण टिपला जातोय डिफेन्सच्या माध्यमातून केदारनाथ गाणी संघाकडून विराज यावेळी रेडिंग करण्याकरिता जर्सी क्रमांक 5 याने प्रदान केला आहे 6चा संच एक गुण टिपला जातोय यावेळी पहिला गुण टिपला जातोय सेमीफायनलचा मॅच आहे रनिंग किक आहे बाहेर केलाय पलटवार केला जातोय पहिल्या 2 गुणांमध्ये जर पाहायला गेला तर शिगवणवाडी संघाने चांगला कार्य केला होता तर दुसरे 2 गुण पुढील 2 गुण एकूण आपल्याला पाहायला मिळतात गाणी संघाचा कमबॅक होतोय 0-2 ची बढत केडी शिगवणवाडी संघाकडे असताना यावेळी आपण पाहतोय 3-2 ने यावेळी पुढे गाणी संघ जातोय जर्सी क्रमांक 3 यावेळी आपण पाहतोय रेडिंग करण्याकरिता निश्चितच जर पाहायला गेलं तर केडी शिगवणवाडी संघाच्या रेडिंग करण्याकरिता रेडर मंदार आपण पाहतोय रेडिंग करण्याकरिता 2च्या डिफेन्स मध्ये दाखल झालाय डू ऑर डाय स्पेशलिस्ट आहे मंदार यावेळी जर्सी क्रमांक 3 त्याने प्रदान केली आहे 2च्या डिफेन्स मध्ये शफलिंग करतोय सातत्याने डीप जाऊन टच करण्याचा प्रयत्न आहे स्ट्रगल मध्ये जावं लागेल डिफेन्स देखील चांगली कामगिरी करतोय संयम दाखवतोय संयम दाखवला जातोय का इथे मात्र टच झालाय का निश्चितच टच झाला आहे टच केला आहे रनिंग अँड टच उजव्या कोपऱ्याला बाहेर काढताय शेवटचा खेळाडू मॅट वरती आहे ऑल आउटची संधी यश यावेळी रेडिंग करण्याकरिता दाखल होतोय 7चा पूर्ण डिफेन्स गाणी संघाचा आणि समोरून ब्लॉक देखील झालाय अँकल होल्ड देखील जात आहे 3 गुण यावेळी मिळत आहेत केदारनाथ गाणी संघे प्रथम सुरुवात केली होती केडी शिगवणवाडी संघाने 2 गुण त्यांना मिळाले होते पण त्यानंतर सलग 9 गुण टिकले जात आहेत केदारनाथ गाणी संघाकडून प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट देखील दिला जातोय पाकेट गेला तर टोटच साठी लेफ्ट इन वरती प्रयास केला आहे क्लेम करतोय पण डिफेंडर नकार देतोय यावेळी जर पाकेट गेला तर रेडिंग करण्याकरिता रेडर अजय विजय मैदानामध्ये दाखल होतोय विजय मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या इथे मात्र मॅट वरती दाखल झाला आहे पूर्ण डिफेन्स पाहायला मिळतोय केदारनाथ गाणी संघाचा ऑल आउट दिला आहे केदारनाथ गाणी संघाने जय हनुमान केडी शिगवणवाडी संघाला मधच्या मॅच मध्ये निश्चितच आहे इथून पलटवार होईल का केडी शिगवणवाडी संघाचा समोरून चेन आली आहे ऍडव्हान्स जाऊन टॅकल करण्याचा प्रयत्न चुकी केली आहे चुकीला माफी नाही आहे 2 गुण जात आहेत पुन्हा एकदा केदारनाथ गाणी संघाच्या खात्यामध्ये
खराब इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला प्रदर्शन या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जय हनुमान केडी शिगवणवाडी संघाकडून रेडिंग करण्याकरिता सौरभ दाखल झालाय. कमबॅक अजूनही शक्य आहे. कबड्डीचा खेळ आहे. तुम्ही ऑल आउट झाला तरी देखील ऑल इन होतात. निश्चितच नवीन जिद्दीने खेळावं लागेल. ऑल इन झाल्यानंतर तुम्हाला नवीन ऊर्जा देखील त्या नवीन ऊर्जेने तुम्हाला मॅच मध्ये खेळावं लागेल. खेळण्याकरिता पुन्हा एकदा आपण पाहतोय रेडिंग करण्याकरिता रेडर मंदार दाखल होतोय. 5चा डिफेन्स बोनस ऑफ स्ट्रगल मध्ये जाण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल का. लवकरात लवकर जर पाहायला गेला तर इथून एकूण 9 गुणांची आघाडी 9 गुणांच्या लीड वरती आपण पाहतोय केदारनाथ गाणीचा संघ. तर जय हनुमान खेडी शिगवणवाडीचा संघ थोडासा मागे आहे. थोडासा जर पाहायला गेला तर गुण फलकावरती फक्त 2 गुण आहेत अद्यापही, पण कमबॅक होऊ शकतो. मल्टी पॉइंट रेट्स आवश्यक आहेत या मॅच मध्ये कमबॅक करण्याकरिता. अजूनही वेळ देखील शिल्लक आहे. यावेळी थर्ड रेड सायरन वाजला आहे. डू ऑर डाय. सौरभ यावेळी येतोय रेडिंग करण्याकरिता. डिफेन्स पहा पूर्ण 7चा डिफेन्स बोनस ऑन. पण जर पाहायला गेलं तर डू ऑर डाय मध्ये बोनस वरती कॉन्फिडन्स जास्त दिसत नाहीये. 2 अटेम्प्ट केले होते. यावेळी राईट कॉर्नर टू लेफ्ट शिफ्टिंग करतोय. काय झालंय ऍडव्हान्स जाऊन टॅकल करण्याचा प्रयत्न होता. ही चुकी आहे मैदानामध्ये. आपण पाहतोय डू ऑर डाय मध्ये डिफेन्सला संयम दाखवायचा होता. तो संयम डिफेन्सने तोडलाय आणि 1 गुण बऱ्याच वेळानंतर केडी शिगवणवाडी संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. त्याचबरोबर आपल्याला समालोचन कक्षामध्ये आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता या स्पर्धेचा आवाज आणखीन गोड करण्याकरिता आपल्या बरोबर जोडले जात आहेत रत्नागिरीतील बुलंद आवाज सिद्दीकभाई मेमन. आपल्या देखील मनापासून स्वागत आहे. सिद्दीकभाई मेमन यांचं देखील आगमन होतोय. निश्चितच जर पाहायला गेलं तर गोकुळ स्पोर्टचे मालक सर्व आदरणीय राकेशजी बेंडके यांना सुद्धा विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. राकेशजी बेंडके चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 6 रोशन यावेळी रेडिंग करण्याकरिता दाखल झालाय. 7चा पूर्ण डिफेन्स आहे. 3 चेन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऍडव्हान्स जायचा नाहीये. इथे मात्र संयम दाखवायला जाईल का. अँकल होल्ड केलाय. लेफ्ट कॉर्नर वरून अटॅक झालाय. रेडर पाकेर होतोय. आणखीन 1 गुण मिळतोय यावेळी जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघाला. कमबॅक केला जातोय. पलटवार केला जातोय. गुणफलक 2-0. त्यानंतर 11-2 आणि आता मात्र 5 आणि 11 3 गुण शेवटचे पाहायला मिळत आहेत खेडी शिगवणवाडी संघाच्या खात्यामध्ये. अजय यावेळी रेडिंग करण्याकरिता दाखल होतोय. डिफेन्स पहा वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न. 2 चेन्स आहे. 4चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि रिस्क घेतला जात नाही आहे. अजयच्या माध्यमातून रिस्क घेतला जात नाही आहे. फर्स्ट हाफ आपल्या समोर आहे. शेवटचे 4 खेळाडू आपण मॅट वरती पाहतोय रेडिंग करण्याकरिता. विराज इथे मात्र दाखल होतोय. 7चा पूर्ण संच पूर्ण 7चा डिफेन्स यावेळी आपण पाहतोय. लेफ्ट वरून राईटला शफलिंग त्याच्या माध्यमातून होते. बॅकिंग करण्याचा देखील प्रयत्न आहे पण टच होत नाही आहे. लीड देखील आपण पाहतोय. 6 गुणांची लीड यावेळी पाहायला मिळते खेडी शिगवणवाडी संघाच्या समोर. केदारनाथ गाणी संघाची. सौरभ यावेळी रेड करण्याकरिता दाखल झालाय. 4चा डिफेन्स बोनस ऑफ 1 चेन आपण पाहतोय. राईट कॉर्नरवर लेफ्ट कॉर्नरवरती 1 खेळाडू आहे. त्याचबरोबर कव्हरवरती देखील 1 खेळाडू आपण पाहतोय. डिफेन्स जर पाहिलं गेलं तर 2-1-1 असा डिस्ट्रीब्यूट देखील झालेला आहे. 4च्या डिफेन्समध्ये रिस्क घेतला जात नाहीये सौरभच्या माध्यमातून. जर पाहायला गेलं तर अजूनही एम्प्टी रेट शांत चढाई त्याच्या माध्यमातून केली जाते. थोडंसं शांत राहिलंय आणि पुन्हा एकदा आपल्या कोर्टवरती परतलाय. विराज पुन्हा एकदा रेडिंग करण्याकरिता येतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पहा 6 गुणांची लीड यावेळी आपल्याला पाहायला मिळते केडी शिगवणवाडी संघाच्या समोर. केदारनाथ गाणे बोनससाठी अटेम्प्ट केलाय. लेफ्ट कॉर्नरच्या खालून अटेम्प्ट केला आहे. पण काय इथे बोनस लिगल आहे. काय बोनस दिला जाईल. पंचांचं डिसिजन काय येईल. काय थम्सअप दिला जाईल हे पाहण्यासारखं असेल. अटेम्प्ट चांगला केलाय पण प्रयत्न चांगला केलाय. त्या प्रयत्नाला यश मिळेल का. निश्चितच पंचांनी देखील साथ दिली आहे. बोनसचा पॉईंट बोनसचा गुण जातोय. थर्ड रेडचा सायरन देखील वाजलेला आहे. सौरभ यावेळी आपण पाहतोय मॅच वरती स्ट्रगल मध्ये जातोय. 4चा डिफेन्स आहे. पकड झाली आहे. अँकल होल्ड समोरून चेन. एकाच डिफेन्स मध्ये 2 स्किल्स दाखवले जात आहेत. चांगला अँकल होल्ड केला. त्याला चांगला साथ मिळालाय. यावेळी विराज रेड करण्याकरिता दाखल होतोय. मागील चढाईमध्ये त्याने चांगला बोनसचा गुण टिपला होता. राईट लेफ्ट इन वरती त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा अटेम्प्ट केला आहे. बोनससाठी अटेम्प्ट केला होता.
निश्चितच जर पाहायला गेलं तर लेफ्ट कॉर्नर थोडीशी चुकी करतोय. अँकल घेण्याचा प्रयत्न, एस्केप रूट आधीच ठरवला होता आणि आणखीन एक गुण जातोय केदारनाथ गाणी संघाच्या पक्षामध्ये. 14-5 हा गुणफलक. विजय आपण पाहतोय रेडिंग करण्याकरिता आणि त्याला डॅश आउट केला गेलाय. कव्हर कडून चांगला डिफेन्स पाहायला मिळतोय. डॅश केला गे. यावेळी आपण पाहतोय जर्सी क्रमांक 3 मंदार रेडिंग करण्याकरिता 4च्या डिफेन्समध्ये 4च्या संचामध्ये दाखल झालाय. 2 चेन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही वेळा अगोदर जर आपण पाहिलं तर जय हनुमान केडी शिगवणवाडी संघाने काही पॉइंट्स घेतले होते, पण यावेळी पुन्हा एकदा तो बॅकफुटवरती येतोय. कबड्डीचा खेळ आहे आणि इथे ऑल आउट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा ऑल इन होतात, म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा संधी असते, त्या संधीचा स्वतः करावा लागेल. शिवम यावेळी रेडिंग करण्याकरिता उंची जास्त आहे, त्या उंचीचा वापर करावा लागेल. निश्चितच कबड्डीमध्ये आपण पाहिलं आहे जे खेळाडू जास्त उंचीचे असतात ना त्यांना यशस्वी देखील चांगल्या पद्धतीने आपण होताना पाहतो. काय इथे मात्र शिवम यशस्वी होईल पाहिलं. निश्चितच थोडासा अजूनही वेळ लागेल, कारण की एम्प्टी रेड करून शांत चढाई करून तो आपल्या कोर्टवरती पुन्हा एकदा परतलाय. यावेळी रेडिंग करण्याकरिता विराज आपण दाखल होताना पाहतोय. 4चा संच, 2 चेन्स, लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नर, राईट इन, लेफ्ट इन. 5-15 हा गुणफलक पाहतोय आणि 10 गुणांच्या आघाडीवर, 10 गुणांच्या लीडवर यावेळी आपण पाहतोय केदारनाथ गाणीचं सगळं. फर्स्ट हाफचा खेळ तुमच्या समोर आहे, पहिला हाफ तुमच्या समोर आहे. आणि जर पाहायला गेलं तर रेडिंग करण्याकरिता शिवम पुन्हा एकदा दाखल होतोय. 7चा पूर्ण डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते. बोनस देखील ऑन असणार आहे. थर्ड रेड मंदार दाखल होतोय. थर्ड रेड मध्ये डिफेन्सला संयम दाखवायचा आहे. थोडीशी चुकी झाली होती पण टच झाला नाहीये, कॉन्टॅक्ट झाला नाहीये. कॉन्टॅक्ट होणं खूप महत्वाचं आहे. कबड्डीचा गेट समोरून चेन आली आहे. 2 खेळाडूंना बाद केलाय. 2 रक्षकांना घेऊन जातोय आपल्या बरोबर. टाइम पार केला जाईल का, ऑल आउट टाळला जाईल का, सर्वात महत्वपूर्ण म्हणजे ऑल आउट आहे. इथे मात्र थर्ड रेड सायरन देखील वाजलेला आहे. सुशांत रेडिंग करण्याकरिता सज्ज होतोय. यावेळी जर पाहायला गेलं तर लेफ्ट कॉर्नर वरती शफलिंग करतोय. राईट रेड आपण पाहतोय. समोरून चेन, कव्हरची चेन आपण पाहतोय जर्सी क्रमांक 5ला. लेफ्ट वरून पुन्हा एकदा शफलिंग चालू आहे. समोरून चेन आली जातोय आणि आणखीन एक पॉइंट जातोय केदारनाथ गाणी संघाच्या खात्यामध्ये. इथे मात्र जर बघा सरेंडर केला जातोय, सरेंडर रेड केली जाते. आणखीन एक रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय अजय मैदानामध्ये दाखल होतोय. जर्सी क्रमांक 9 अजय मैदानामध्ये दाखल होतोय. ऑल आउट झाल्यानंतर ऑल इन संघ मैदानामध्ये पुन्हा एकदा झाला आहे. बोनससाठी अटेम्प्ट केलाय, रनिंग बोनसचा अटेम्प्ट. निश्चितच एक कठीण स्किल आहे, त्याचा प्रयत्न केला पण प्रयत्नाला यश मिळत नाहीये, पंचांचा साथ मिळत नाहीये. 16 गुणांच्या आघाडीवर यावेळी आपण पाहतोय केदारनाथ गाणीचा संघ. वेळ वाया घालवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फर्स्ट हाफचा खेळ तुमच्या समोर. रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय रेडर रोशन. 21-5 हा गुणफलक. जय हनुमान केडी शिगवणवाडी संघ 5 गुणांवर तर 21 गुणांवर 16 गुणांच्या आघाडीवरती यावेळी आपण पाहतोय केदारनाथ गाणीचा संघ. थोडासा मागे आगे हा सगळं इथून पलटवार करणं शक्य आहे, केला जाईल का. मल्टी पॉइंट रेड आवश्यक आहे आणि सुपर रेड आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट देणं आवश्यक आहे. ऑल आउट दिला जाईल का. यावेळी जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघ ऑल इन आहेत. सौरव यावेळी रेडिंग करण्याकरिता लेफ्ट कॉर्नरवर शफलिंग करत होता. यावेळी राईट कॉर्नरवर येतोय. लेफ्ट वरून राईट चांगला स्प्रिंट पहिला. इथे मात्र पॉइंट मिळत नाही, काही कॉन्टॅक्ट होत नाहीये कुठल्याही खेळाडू बरोबर. एक एम्प्टी रेड करून एक शांत चढाई करून तो आपल्या कोर्टवरती परत आहे. विराज यावेळी रेडिंग करण्याकरिता पूर्ण 7चा डिफेन्स केडी शिगवणवाडी. तुम्हाला इथून काय करायचंय, रेडिंग मध्ये पॉइंट्स आणायचे आहेत, डिफेन्स मध्ये कमीत कमी चुका तुम्हाला करायची आहे. तुम्ही मॅच मध्ये पलटवार करू शकता पण तो पलटवार केला जाईल का खेळाडूंच्या माध्यमातून हे देखील पाहण्यासारखं असेल. फर्स्ट हाफचा खेळ तुमच्या समोर आहे. 21-5 16 गुणांच्या आघाडीवर यावेळी आपण पाहतोय केदारनाथ गाणीचा संघ. वक्रतुंड क्रीडा मंडळ गोलकोट आयोजित भगवा चषक 2025चा रणसंग्राम आहे, महासंग्राम तुमच्या समोर आहे. थर्ड रेडचा सायरन इथे मात्र दिला जातोय. सौरभ यावेळी रेड करण्याकरिता 7चा संच, 7चा डिफेन्स. बोनस ऑन, रनिंग बोनसचा प्रयत्न केलाय. राईट इन वरतून अटेम्प्ट केला होता. यावेळी लेफ्ट कॉर्नरवर शफलिंग करतोय, फुटवर्क दाखवतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर काय घडेल या रेड मध्ये. वाली रेड आहे. किती पॉइंट्स असणार आहेत.
फक्त आणि फक्त एकच पॉइंट असणार आहे. एकच पॉइंट निश्चितच. जर थोडा वेळ नंतर हा हात मिड लाईनला क्रॉस केला असता तर जवळ आणखीन पॉइंट मिळू शकत होते. पलटवार होतोय, समोरून चेन डुबकी लावण्याचा प्रयत्न, चेन देखील लो राहतोय, खाली राहतोय आणि हॅलो चेक. सॉफ्टला सुरुवात होते, सेकंड हाफला सुरुवात होते. गुण फरक पाहतोय 7-21, 14 गुणांच्या आघाडीवर आपण पाहतोय यावेळी केदारनाथ गाणीचा संघ आणि जय हनुमान खेडी शिगवणवाडी या स्पर्धेतील एक महत्वाचा सामना खेळतोय. उपांत्य फेरीची लढत खेळतोय. अजय यावेळी रेड करण्याकरिता बॅक केली आहे. निश्चितच किकचा वापर केला आहे राईट कॉर्नर वरती. त्याचा अटेम्प्ट होतोय पण कॉन्टॅक्ट होत नाहीये. यावेळी रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय रोशन प्रतिस्पर्धी संघाच्या मॅट वरती दाखल झाले. पूर्ण 7चा डिफेन्स यावेळी आपण पाहतोय जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघाचा. पलटवार करावा लागेल. फर्स्ट हाफची कहाणी तुमच्या समोर, फर्स्ट हाफचं चित्र तुमच्या समोर. 7-21 हा गुण फरक आहे. हा चित्र पलटावा लागेल, हा चित्र बदलावा लागेल इथून जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघाला. यावेळी रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय रेडर रोशन एमटी रेड करून खाली चढाई करून आपण स्वतःच्या कोर्टवरती परततोय. सौरभ देखील तशाच प्रकारची शांत चढाई करून परततोय. थर्ड रेडचा सायरन यश यावेळी आपण पाहतोय रेड करण्याकरिता दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या मॅटवरती. 7चा डिफेन्स बोनस ऑन आहे. पलटवार जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघ करण्याकरिता वाट पाहतोय तर गाणे संघ आपल्या लीडला मोठी करण्याचा प्रयत्न करतोय. रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय यश दाखल झालाय. डू ऑर डाय रेड आहे. प्रत्येक सेकंड इथून रेडर साठी धोकाधोकी असणार आहे. रेडर वरती प्रेशर बनवणार असणार आहे पण यावेळी पकड झाली आहे. लेफ्ट कॉर्नर वरून अटॅक झालाय. अँकल उलटतोय. 7 डिफेन्सचा चांगला मिळतोय आणि यावेळी निश्चितच गुण देखील एक मिळतोय जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघाला. थर्ड रेड सौरभ रेडिंग करण्याकरिता 4च्या डिफेन्स मध्ये 2-1-1 असे डिफेन्स आपण डिस्ट्रीब्यूट होताना पाहतोय. मधून निश्चितच कव्हरवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता. राईट लेफ्ट कॉर्नर यावरती शफलिंग करतोय. यावेळी फुटवर दाखवतोय. अटॅच केलाय. समोरून ब्लॉक आलाय. समोरून ब्लॉक आला आहे. डॅश देखील केला जातोय का. दोन्ही संघांना 1-1 अंक दिला जातोय. 1 पॉइंट इच. कबड्डी एक मात्र असा खेळ आहे जिथे दोन्ही संघांना एकाच वेळामध्ये पॉइंट दिला जातो आणि इथे मात्र दोन्ही संघांना 1-1 गुण मिळतोय, 1-1 पॉइंट मिळतोय. गुणफलक 9-22 वर. अजूनही 13 गुणांच्या आघाडीवर. अजूनही 13 गुणांनी पुढे. निश्चितच आपण पाहतोय गाणीचा संघ केदारनाथ गाणी संघाकडून एक शांत चढाई करून माघारी आपल्या कोर्टवरती रेड करण्याकरिता यावेळी आपण पाहतोय रेड करण्याकरिता अजय दाखल झाला होता आणि तो पुन्हा एकदा शांत चढाई करून आपल्या कोर्टवरती माघारी पडतोय. रोशन रेड करतोय. यावेळी 6च्या डिफेन्स मध्ये सेमीफायनलचा मॅच आहे. जिंकणारा संघ ग्रँड फिनाले मध्ये प्रवेश करेल. वक्रतुंड क्रीडा मंडळ आयोजित भगवा चषक 2025 6वा पर्व या स्पर्धेचा 6वा सीझन या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि या 6व्या सीझन मध्ये एक महत्वाची लढत. विजय रेड करण्याकरिता 4च्या डिफेन्स मध्ये शांत चढाई करतोय. वेळ जास्त घालवत नाहीये. 2 ते 3 सेकंडचे रेड करून आपल्या कोर्टवरती परततोय. थर्ड रेडचा सिग्नल. रोशन रेड करण्याकरिता 6चा डिफेन्स बोनस ऑन असणार आहे. बोनस ऑन. 6 खेळाडू मॅट वरती आहेत. लेफ्ट कॉर्नर वर शफलिंग करतोय. फुटवर्क दाखवतोय. निश्चितच अटॅक केला जातोय. लेफ्ट कॉर्नर वर बोनस घेण्याचा प्रयत्न आहे. समोरून चेन आली आहे. डुबकी लावण्याचा प्रयास केला होता पण इथून चांगली पकड केली जाते. आणखीन एक पकड होते. आणखीन एक रेडिंग करण्याकरिता शुभम सौरभ मैदानामध्ये दाखल होतोय. थर्ड रेड देखील आहे. सुपर टॅकल देखील ऑन आहे. जर इथून सुपर टॅकल झाला तर 2 पॉइंट्स मिळतील. सुंदर समोरून ब्लॉक केलाय. डबल थाईज नव्हे तर ब्लॉक समोरून पकडलाय. निश्चितच मिठी मारली. दुसऱ्या बाजूला जय हनुमान खेडी शिगवणवाडी रेडिंग करण्याकरिता रेडर विराज आपण दाखल होताना पाहतोय. 10-24 गुण फलक बॅकिंग करण्याचा प्रयास. इथे मात्र शांत आहे. थोडंसं स्ट्रगल केला होता, थोडासा प्रयास केला होता पण त्यानंतर पूर्णपणे शांत राहतोय. पुन्हा एकदा आपल्या डिफेन्स आपल्या कोर्टवरती परत जाण्याची तयारी त्याच्या माध्यमातून चालू आहे. आणि पहा बॅक एक लावली आहे.
आणि परस्यूट करण्याकरिता थोडासा पुढे गेला होता, चकवण्याकरिता थोडासा पुढे गेला होता आणि त्याचा ऍडव्हान्टेज विराजच्या माध्यमातून घेतला जातोय. पलटवार प्रत्युत्तर दिला जातोय. एक रेड पॉइंट पुन्हा एकदा शिगवणवाडी संघाच्या खात्यामध्ये जोडतोय. 13 गुणांची आघाडी आहे. 13 गुणांच्या लीड वरती आपण पाहतोय. सुमित मोहिते यांचं देखील आगमन झालं आहे. निश्चितच खडपोडीचा सुपुत्र चिपळूणचा आणखीन एक गोड आवाज आपल्या बरोबर जोडला जातोय. सुमित मोहिते आपल्या देखील मनापासून स्वागत आहे. यावेळी पाहतोय रेडिंग करण्याकरिता रीडर मंदार आपण पाहतोय शांत चढाई करतोय. गुणफलक 11-24 वर सेमीफायनलचा पहिला सामना आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना आपल्या समोर आहे. काही मिनिटांचा खेळ असूनही शिल्लक या मॅच मध्ये मागून चेन आली आहे. सपोर्ट चांगला आलाय. आणखीन एक पॉइंट जातोय केदारनाथ गाणे संघाच्या खात्यामध्ये. ऑल आउटच्या जवळ संघ आला होता. शेवटचे 3 डिफेंडर्स मॅट वरती होते. 11 वर रीडिंग करण्याकरिता विराज आपण दाखल होताना पाहतोय. मागील चढाईमध्ये चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून, चांगलं काम त्याच्या माध्यमातून झालं होतं. एक रनिंग किक त्याने केली होती. परस्यूट करण्याकरिता एक डिफेंडर आला होता आणि त्यावरती अटॅक केला जातोय. आता मात्र पुन्हा एकदा रीडिंग करण्याकरिता आपण पाहतोय लेफ्ट वरून राईटला चांगली शफलिंग चालू आहे, चांगली स्पिन चालू आहे. पण यावेळी थोडासा थांबतोय, थोडासा स्लो होतोय. लीड आहे. यावेळी आपण पाहतोय 14 गुणांची आघाडी. परस्यूट करतोय. आपण पाहिलं तर अजय परस्यूट करतोय, पण शांत चढाई करून कमीत कमी वेळ घालून बॉकलाईन क्रॉस करून आपल्या कोर्टमध्ये तिथे मात्र चुकी केली आहे. डिफेन्सला काय करायचंय, डू ऑर डाय मध्ये तुम्हाला संयम दाखवायचा आहे. तुम्ही संयम दाखवला नाही आहे. पहिल्या काही सेकंडमध्ये तुम्ही अटॅक केलाय आणि ती ऍडव्हान्टेज यावेळी आपण घेताना आपण पाहतोय. ऍडव्हान्टेज घेतला जातोय केदारनाथ गाणे संघ, जिथे 3 डिफेंडर्स मॅट वरती होते. यावेळी पूर्ण 6चा संच आपण पाहतोय. 6चा डिफेन्स, 3 चेंज. रनिंग किक केली आहे, पण राईट कॉर्नर वरून अटॅक झालाय. डबल थाईज वरती जात आहेत. रेडरला थांबवत आहेत, आउट करतायत. आणखीन एक गुण जातोय केदारनाथ गाणे संघाच्या खात्यामध्ये. रीडिंग करण्याकरिता विराज पुन्हा एकदा 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकल ऑन. जर इथून पकड झाली तर 2 गुण मिळणार निश्चितच केदारनाथ गाणी संघाच्या समोर. जय हनुमान खेडी शिगवणवाडी या संघाला गुणफलकामध्ये 16 गुणांची आघाडी आहे. काही मिनिटांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेकंड हाफ आपण पाहतोय आपल्या समोर. टाइम मैदानामध्ये दाखल होतोय. पूर्ण 7चा डिफेन्स यावेळी आहे. बोनस ऑन. अजय यावेळी आपण पाहतोय पूर्ण 7चा डिफेन्स आहे केदारनाथ गाणी संघाचा. शांत चढाई करून 12 ते 13 सेकंदाची चढाई करून तो आपल्या कोर्टवरती पुन्हा एकदा येतोय. रोशन यावेळी रेड करण्याकरिता दाखल झालाय. 3चा डिफेन्स. बोनस ऑफ. सुपर टॅकल ऑन प्रतिस्पर्धी संघासाठी. जय हनुमान खेडी शिगवणवाडी या संघाकरिता निश्चितच पाहतोय आपण जर पाहायला गेलं तर सुपर टॅकल देखील ऑन आहे. जर पकड झाली तर 2 गुण इथून मिळणार. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता आपण पाहतोय ज्यांचा कबड्डीवरती नितांत प्रेम आहे. आणि जर पाहायला गेलं तर जी जर्सी वक्रतुंड क्रीडा मंडळ गोलकोट जी जर्सी प्रदान करतो त्याचे सौजन्य देखील आहे येतात. आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्यांचा कार्य आपण सर्वांनी ज्यांच्या कार्याला सलाम केला तेच डॉक्टर मनसूर परकार यांचं देखील आगमन झालंय. डॉक्टर आपल्या मनापासून स्वागत आहे. आपल्याबरोबर मंचावरती जोडले जात आहेत प्रमुख अतिथी म्हणून अनेक मान्यवर अनेक आपल्याबरोबर जोडले गेले. यावेळी 3rd रेड येतोय. 3rd रेड यावेळी आपण पाहतोय खेडी शिगवणवाडी या संघाची. 7चा डिफेन्स आहे. बोनस ऑन आहे. बोनस दिला जातोय कारण की शेवटचा रेडर मॅट वरती होता. शेवटचा खेळाडू मॅट वरती होता. ऑल आउटचे 3 गुण जात आहेत केदारनाथ गाणी संघाच्या खात्यामध्ये. तर 1 बोनसचा गुण जातोय. यावेळी आपण पाहतोय जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघाच्या खात्यामध्ये 20 गुणांची आघाडी. 20 गुणांची लीड आहे. मोठी लीड आहे. पलटवार केला जाईल का, पलटवार केला जाईल का. अजूनही काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. मोठे रेड्स करावे लागतील तुम्हाला पलटवार करण्याकरिता, कमबॅक करण्याकरिता. समोरून चेन आली आहे. काय एस्केप झालाय. मिडलाईनच्या जवळून रेडरला ओढून घेतला आहे आणि 1 गुण महत्वाचा इथे मात्र टिपलाय. जय हनुमान खेडी शिगवणवाडी संघाच्या डगआउटमध्ये जोड दिले जात आहेत. कोचिंगच्या भूमिकेमध्ये निश्चितच ते देखील जोडले जात आहेत. मंगेश आपलं देखील मनापासून स्वागत आहे. इथे मात्र बोनस पॉइंट घेतला जातोय.
लवकरात लवकर रेड संपवली जाते आणि एक गुण देखील आपल्या संघाच्या खात्यामध्ये जोडला जातोय. रेड करण्याकरिता आपण पाहतोय रेडिंग वरती मंदार जाधव डू ऑर डाय स्पेशलिस्ट आपण पाहतोय रेड करण्याकरिता जर्सी क्रमांक 3. यावेळी पूर्ण 7 साडीचे जागे अँकल लोड करण्याचा प्रयत्न होता. वाचलाय रेडर देखील वाटलाय की शेवटच्या 5 मिनिटाच्या खेळ शिल्लक आहे. इथून पाहा काय घडलाय. डॅश आउट करण्याचा प्रयत्न खूपच ऍडव्हान्स केले होते आणि इथून चुकी केली आहे तर मंदार तुम्हाला माफ करणार नाहीये. मंदार काय करतोय स्वतःच्या कोर्टवरती येतोय 1 पॉइंट घेऊन येतोय आणि आपला या मॅच मधील विजयीचा रस्ता आणखी निश्चित करण्याकरिता तो देखील एक महत्वाचा पॉइंट घेतोय. रेडिंग करतोय. यावेळी आपण पाहिलं तर विराज जर्सी क्रमांक 5 त्याने प्रदान केला आहे. केदारनाथ गाणी सिंग त्यांच्यासमोर जय हनुमान केडी शिगवनवाडी आपल्याबरोबर समालोचन कक्षामध्ये श्रीदीपभाई मेमन त्याचबरोबर सुमित मोहिते देखील जोडले जात आहेत. या सेमीफायनलच्या मॅचचा आनंद घेण्याकरता अनेक प्रेक्षक वर्ग देखील आपल्याबरोबर जोडत आहेत आणि यानंतर एक मोठा सामना देखील तुमच्या समोर आहे. एका बाजूला असणार आहे भीम संघर्ष वेळे तर त्यांच्या समोर वक्रतुंड क्रीडा मंडळ गोलकोट. एक मोठा सेमीफायनलचा मॅच यानंतर असणार आहे. यावेळी अँकल लोड घेत आहे. लाजवाब पकड आहे. काय पकड केली जातोय. शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक. मंदार आपण पाहतोय रेड करण्याकरिता शेवटच्या 4 मिनिटांचा खेळ शिल्लक. 20 गुणांची लीड यावेळी आहे केदारनाथ गाणी संघाच्या खात्यामध्ये. केदारनाथ गाणी संघाच्या पक्षामध्ये शेवटचे काही मिनिट शिल्लक आहेत. शेवटचे काही रेड्स इथून शिल्लक आहेत. मोठे रेड्स इथून करावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल. जय हनुमान शिवनवाडी या यावेळी पण पाहतोय रेड करण्याकरिता अजय मैदानामध्ये दाखल होतोय. 7चा पूर्ण डिफेन्स बोनस घेण्याचा प्रयत्न. राईट इन वरती आपण पाहतोय रोशन याच्या खालून बोनस घेण्याचा प्रयत्न केला. थर्ड रेड इथे मात्र यश रेडिंग करण्याकरिता येतोय. 5चा डिफेन्स आहे. बोनस ऑफ असणार आहे आणि निश्चितच एक डोकादुखी सिच्युएशन देखील आपल्याला बघायला मिळते. रेडर करिता डिफेन्सला संयम दाखवावा लागेल. शेवटच्या 3 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. डू ऑर डाय वाली रेड आहे. डू ऑर डाय मध्ये पॉइंट्स घ्यावाच लागेल. रनिंग किकचा प्रयास करतोय. लेफ्ट वरून राईटला चांगली स्प्रिंट दाखवतोय. अटेम्प्ट करतोय. यावेळी संयम डिफेन्सने तोडलाय. चांगला डिफेन्सचा पॉइंट यावेळी बघायला मिळतोय. जय हनुमान केडी शिगवनवाडी या संघाला मिळतोय. 15 आणि 34 हा गुड फलक. रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय सौरभ यावेळी रेडिंग करण्याकरिता दाखल झालाय. 6चा डिफेन्स बोनसचा अटेम्प्ट लेफ्ट कॉर्नरच्या काढून जर्सी क्रमांक 10 आपण पाहतोय लेफ्ट कॉर्नर वरती पुन्हा एकदा दुसरा अटेम्प्ट केला आहे आणि पंचांनी देखील साथ दिला आहे. पंचांनी देखील थम्सअप दिले आहे आणि एक बोनसचा गुण दिला जातोय. बोनस देखील खूप महत्वाचा असतो. बोनसने तुम्हाला रिवायवल मिळत नाही पण एक महत्वाचा गुण तुमच्या खात्यामध्ये जोडला जातो आणि तो महत्वाचा गुण इथे मात्र टिकलाय जय हनुमान केडी शिगवनवाडी संघाच्या. निश्चितच शुभमने रेडिंग करण्याकरिता आपण पाहतोय विराज आपण पाहतोय. शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ आपण अजूनही शिल्लक पाहतोय. इथून 4 ते 5 रेड्स आपल्याला बघायला मिळतील. एस्केप रूट चांगला केलाय. डीप गेला होता त्याला डॅश करण्याचा प्रयत्न केला पण एस्केप चांगला करतोय यावेळी रेडर. एक महत्वाचा गुण पुन्हा एकदा टिकला जातोय. काय इथून कमबॅक होईल. शेवटच्या काही मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. जवळजवळ 4 ते 5 रेडचा खेळ शिल्लक आहे. 17 गुणांनी पुढे यावेळी आपण संघ पाहतोय तो केदारनाथ गाणीचा संघ. सबस्टिट्यूशन केला जातोय. केदारनाथ गाणी रेड करण्याकरिता आपण पाहतोय शुभम. सौरभ जर्सी क्रमांक 7 एवढी 5चा डिफेन्स आहे. कव्हर वरून थोडंसं चुकी पाहायला मिळते आपल्याला. विराज कडून चुकी झाली आहे आणि इथे मात्र नवीन युवक मैदानाच्या आतमध्ये थर्ड रेड वरती त्याला दाखल केला गेलाय. 7चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असेल. 34-18 हा गुण फलक आहे. शेवटचे काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. शफलिंग करतोय. फुटवर्क दाखवतोय. लेफ्ट कॉर्नरच्या काढून थोडस जर बघायला गेलं तर इथे मात्र थोडासा थांबला होता आणि 1 सेकंड देखील तुम्ही कबड्डीच्या कोर्टवरती प्रतिस्पर्धी संघाच्या मॅचवरती तुम्ही वाया घालू शकत नाही आणि इथे तुम्ही चान्स दिला आणि त्या चान्सचा पूर्णपणे फायदा घेताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा आणखीन एक पॉइंट इथे मात्र दिला जातोय केडी सिंगाला. शेवटचे 2 खेळाडू मॅट वरती आहे. थोडासा उशिरा स्पार्क इथे मात्र घेताना जय हनुमान केडी शिगवणवाडी. हा जर स्पार्क थोडासा लवकर आला असता तर निश्चितच मॅच मध्ये मजा आली असती. इथे पहा डुबकी लावण्याचा प्रयत्न केला होता, काढून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे मात्र त्याला परतावा लागतोय. सरेंडर रेड. आणखीन एक पॉइंट जातोय केडी शिगवणवाडी संघाच्या खात्यामध्ये. ऑल आउटचे 3 गुण फलक 24 आणि 34 वर 10 गुण. पुन्हा एकदा मॅच पलटतोय. जिथे 19 गुणांची आघाडी होती तिथे मात्र 10 गुणांची आघाडी राहिलेली आहे. सेमी फायनलचा मॅच, उपांत्य फेरीची लढत. पहिला सामना केदारनाथ गाणे बनाम जय हनुमान केडी शिगवणवाडी.